नमस्कार, मी आपली संघाने स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आतापर्यंत तर समजलेलंच असेल आपल्या मागचे व्हिडिओ पाहून की मी सध्या गडचिरोलीमध्ये नाही. तर मी कुठे आहे, तर मी आहे कोरची येथे, जे आपल्या गडचिरोलीमध्येच तालुका आहे कोरची. मी कोरचीमध्ये आहे आणि सध्या इथे आम्ही राहत आहोत. त्यांची ड्युटी इथे आहे सध्या, त्यामुळे आम्ही आता इकडे थोडंसं राहत आहोत. थोडंसं सामान वगैरे घेऊन आपण आलेलो आहोत, तुम्ही तर पाहिलेलंच आहे. आणि हे कपडे पण काही जास्त आणले नाही, थोडेच आणलेले आहेत, थोडेसेच. त्यामुळे तुम्हाला रिपीट आता तेच कपडे पण दिसतील. त्यामुळं आता समजून घ्या, कारण जास्त कसं सामान वगैरे आणलं नाही, जास्त कपडे वगैरे मी काहीच आणलं नाही, थोडंसंच आणलेलं आहे. आज आपला आहे कोरची मधला डे 3 म्हणजे तिसरा दिवस. तर आज आपण काय काय करणार आहोत आणि आज आपला दिवस कसा जाणार आहे, चला तुम्हाला दाखवते सर्व या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा. तर मित्रांनो, झालेली आहे मी रेडी आणि आता आम्ही दोघं निघालेलो आहोत नाश्ता करायला. चला मग जाऊया आपण नाश्ता करायला, पाहूया काय भेटते आपल्याला आज नाश्त्यासाठी. बघा, आलेला आहे आपला नाश्ता. इथे कचोरी आहे मस्त गरमागरम, सोबत चटणी पण दिलेली आहे. इकडे माझे मिस्टर आता सुरू करत आहेत, त्यांनी टेस्ट करतात म्हणे, सांगतात आपल्याला. पहा कशा आहे, छान आहे, छान. त्यांचा आवाज काय येणार नाही, कूलर वगैरे चालू आहे, छान आहे. मी पण आता खाते पटकन, या सर्वजण नाश्ता करायला. भूक लागली आहे मला जास्त, खाते आता थोडस. कशा कचोरी छान आहे. मी काल आलो होतो पण संपून गेले ते 8 मेलपर्यंत. आम्ही अगोदर 4 वर्षापूर्वी इकडे राहत होतो. एकदम पलीकडे लास्टला घर आहे ते, तिकडे. असं वाटलं मला इथं आता रस्ता संपला, मग लागलं तोंडावर. खरंच संपला, पण खरंच रस्ता संपला. बघा इकडं पूर्ण जंगल आहे इथं. इकडून पूर्ण हे सगळं जंगल दिसायले. हे बघा, हे बघा, हे फुलं मला लय दिवस पासून मी पाहते, पण आपल्याला घेणंच झालं नाही. हे बघा, फुलं घेतलेले आहेत. हे बघा, तिकडे पलीकडून जंगलातून एक कुत्रा येताना दिसत आहे का, त्याला आम्ही खूप भिलो. हे बघा, मस्त आपल्याला फुलं भेटले, किती छान, मला आवडतात. घेऊन जाऊया. त्याचा प्रवास वगैरे येत नाही. बघा, शेर आपला मागे येत आहे. डेंजर वाला भिला हा, त्याला कोणच नाही इकडं, आणि अचानक आला त्यानं आलं तिकडून, त्याच्यामुळं भीती वाटते. बाकीकडे तहसील पाहायला आलो होतो, तहसील कार्यालय मध्येच आहे इकडे, आणि तिथं रस्ता संपला आपला. नाही ते चलो, सुंदर सुंदर फूल लेके जाएंगे रूम वर. हे बघा मित्रांनो, कसले मोठं इथं मळ बसलेला आहे. याच्याच माशा येत आहेत आपल्या रूम मध्ये. बापरे, डेंजरस बसलं एवढं मोठं मोहाळ. चलो, फायनली पहुंच गए हे रूम पे. चला जाऊया आतमध्ये, फुलं घेऊन. मस्तच छान वाटत आहे. थोडस नाश्ता वगैरे केला, मस्त फिरून आलेलो आहोत आम्ही. बाहेरून आल्यानंतर झोप लागली होती. नेटवाल्या भैयांनी कॉल करून उठवलं. मित्रांनो, फायनली आपलं नेट आलेलं आहे आणि बाहेरून आपण नाश्ता करून आलो ना, तुम्हाला मी दाखवलेच फुलं वगैरे, आणि नाश्ता पण आपण केलं. मग फुलं वगैरे घेऊन आलं, त्याच्यानंतर मी झोपी गेले. माझे एक मी व्हिडिओ बनवा म्हटले, आल्यानंतर झोपी गेले. झोपेतून उठल्याबरोबर खूप जास्त भूक लागली होती, त्याच्यामुळं मी एक बिस्किट खात आहे. मला जास्त गोड आवडत नाही, तरी पण एक बिस्किट खाल्लेलं आहे, कारण ते दादा आलेलेच होते नेट लावण्यासाठी. आणि हे बघा, त्यांचं सर्व सामान त्यांनी इथं ठेवलेलं आहे. आणि हे बघा, आपलं हे आहे जिओ एअर फायबर आपण मागवलेलं आहे, आणि आपण हे वडशावरून मागवलेलं आहे. वडशावरून त्या दादांनी
कुरखेड्याला पाठवलं. मग कुरखेड्यावरून हे जे दादा आहेत हे दादा एवढा मोठा बॉक्स घेऊन गाडीवरती आलेले आहेत. आणि हे बघा आता ओपन करून पाहत आहेत हे सर्व, आणि वरती जाऊन पण पाहिलेलं आहे की कुठं आपल्याला लावायचं आहे ते. म्हणजे हा वर लावायचा हा वाला डिवाइस आहे का? वर वाला. आपण याच्यामध्ये टी व्ही पण इन्क्लूड केलेली आहे. हा तो सेटअप बॉक्स आहे आणि हे आपलं मेन नेटचं डिव्हाइस आहे. आता ते दादा वगैरे वरती गेलेले आहेत लावायसाठी. मग खाली आल्यानंतर हे पण सेट करतील सर्व. किती लंबा मोठा वायर आणलेला आहे, भारीच आहे. आता लावून दिल्यानंतर काय टेन्शन नाही, मस्तच. काम करू त्याचं ते पाईपाला लावायचं. तिथून वायर घेऊन इथंच लावू. मी तेच म्हणाले ना तुम्हाला, सेपरेट. तुम्हाला तेच सांगायलो की मी. थोडं एक काम कर बरं. चला आपण वरती जाऊन पाहूया कसं बसवत आहेत ते. लाईट आली. तर असं इथे या पाईपाला बसवत आहेत. चला आपण जाऊया खाली, खूप ऊन लागत आहे. हे बघा इकडं वरती पण, हे बघा इकडं वरती बसवत आहेत. एवढं वायर सोडलेलं आहे खाली. या दादाला सांगितलं की जास्त पॅक करू नका आम्ही, कारण इथून शिफ्ट होणार आहोत. रूम वगैरे पाहत आहोत, सध्या भेटली नाही, त्यामुळे इथं आपल्याला लावावं लागत आहे. त्यामुळं थोडंसं त्यांनी एक एक खिळा वगैरे मारून लावलेला आहे. आपलं चांगलं थोडंसं सेटअप करत आहेत. चला पाहूया, लवकरच आपलं वायफाय चालू होईल. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे आणि खुश पण आहे की फायनली आपल्याला कोरचीमध्ये वायफाय मिळालं. हे बघा आता बटन चालू केलेलं आहे, त्याचं आता नेटवर्क वगैरे चेक करतील, सगळं व्यवस्थित. आता इथे बाहेर बसून एक खूप वेळचं रेंज वगैरे चेक करत होते. ते दादा बसले होते पलीकडे. इकडे चालू प्रोसेस चालू आहे. आता ते नेटवर्क येणं झाले म्हणून आता नेटवर्क साठी घेऊन चालले. ते नेटवर्क अजून येत नाही म्हणे, आपलं लोकेशन घेत नाही, नेटवर्क त्याच्यामुळे आता ते मेन गावामध्ये घेऊन गेलेले आहेत बस स्टॉपकडे. आणि मग तिथून आपलं लोकेशन त्यांनी सेट करून आणणार आहेत. मग त्याच्यानंतर आपला वायफाय लागेल. भूक लागली आहे. भूक लागली. पहिल्या नेटची भूक लागली होती ना तुला, तर नेट बसल्यावर जेवायला जायचंय. व्रत आहे. व्रत आहे तो पण उपास धरलाय का? जोपर्यंत नाही, प्रण आहे. जोपर्यंत नेट बसत नाही तोपर्यंत जेवण करणार नाही, असं झालं होतं. आता नेट आले पण त्याची रेंज ओढत नाही, त्यामुळं उशीर लागत आहे ते बसवायला. आणि एवढं आभाळ आले, आता गरजायला लागले डेंजरवाला. तर आता बाहेर पण जाणं होते का नाही माहित नाही. पाऊस आल्यावर अवघडच आहे आपलं जेवायचं. आज उपवास आहे. मला भूक लागली, मी एकच बिस्किट खाल्लं. मला जास्त गोड पण मला खाऊ वाटत नाही. बघूया आता, नेट पटकन बसलं तर मित्रांनो, दादा भरपूर वेळ झाला गेलेले आहे, 1.5 तास झाला. आता आम्ही असंच वाट बघत बसलेलो आहोत. पाऊस पण चालू आहे, ऊन पण येत आहे, विजा पण आहेत. तिकडे पण पाऊस गावामध्ये चालूच आहे. त्याच्यामुळे आता पाहूया येथील थोड्या वेळामध्ये, आणि आपल्याला फायनली आपलं नेट बसवून देतील. किती वेळा बाळ आल्या, आता 2-2:30 वाजले आणि पूर्ण अंधार दिसत आहे. चमकली का? वरच्या झाले तर
डेंजर. वाढला ना पाऊस चांगला. आता चांगलाच पाऊस चालू झालेला आहे. पूर्ण विजा वगैरे येतात. मित्रांनो, पाहिलेलं कसल्या डेंजर विजा इकडे चमकत आहेत आणि आवाज त्रासला येत आहे कळलं. मी तर घाबरलेच, पळून आले. आता मध्ये मोबाईल फ्लाईट मोडला केलेला आहे आणि भरपूर कंटिन्यू आता विजा चमकत आहेत डेंजरवाल्याच. आता आणि फायनली दादा आलेले आहेत आणि आपलं सर्व सेटअप वगैरे करत आहेत. रेंज वगैरे आलेली आहे, सगळं लावलेलं आहे व्यवस्थित. आता हे आपलं जे डिशचं आहे टीव्हीचं ते थोडंसं सेटअप ते करून आपल्याला सांगतात. तर मित्रांनो, फायनली आपलं नेट बसलेलं आहे, कनेक्ट झालेलं आहे, रेंज वगैरे आली आहे चांगली, खूप छान. आता एकदम भारी वाटत आहे मला. पण खूप वेळ गेला, पूर्ण दिवस गेला. आपण सकाळपासून जेवले नाही, एकच कचोरी खाल्ली आहे, तुम्ही पाहिला असेलच. आता भरपूर भूक लागली आहे. चला पटकन आता तयार होऊया, अगोदर जेवण करायला जाऊया आणि नंतर मग बाकीचं पाहूया काय आहे ते. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत इव्हिनिंगचे 6 आणि आम्ही आत्ता चाललेलो आहोत जेवण करायला. पहा, सकाळी आम्ही एक कचोरी खाल्ली आहे, तुम्ही तर पाहिलेलेच आहे. त्याच्यानंतर आता आपण दिवस मावळच्या 6 वाजता जात आहोत जेवण करायला. जरा पाहूया काय खातो आपण आज ते. आपण इथं बसलेलो आहोत, ऑर्डर दिलेली आहे, येईल जेवण थोड्या वेळात. भूक लागली का? लय भूक लागली आहे. पोट खाली गेले म्हणून त्यांचं बघा. कचोरी खाला. हा, येईल थोड्या वेळ देते आता जेवण. आलेली आहे आपली व्हेज थाली. आणि इकडं एक ऑमलेट पण आपण घेतलेला आहे सोबत. आणि बघा, मस्त असं जेवण आपलं आलेलं आहे इथं. हा, तुटपुडं त्यांना भूक लागली आहे, आता भरपूर खात आहेत ते, खावा. आता इथं आपल्याला आहे मिक्स व्हेज, वरण, डाळ, म्हणजे इथं लोणचं, कांदा आणि हे छोट्या चपात्या म्हणजे फुलके आणि राईस. चला मी पण जेवते. छान आहे का? आपलं जेवण झालेलं आहे. आता चांगलंच बाहेर वारं वगैरे सुटले. माझं एवढं फिनिश झालंय. मला आता हे भात जरा जास्त झालाय. आता यांचं आणखीन चालू आहे, यांचं लक्ष सगळं बाहेर आहे की वारं वावतून सुटलंय म्हणून, है ना. आणि आपण जेवण करून आता निघालेलो आहोत आणि तुम्ही पाहत आहात पूर्ण एवढा अंधार पडलेला आहे. इजा वगैरे एवढ्या जास्त चमकत आहेत, कंटिन्यू विजा चमकत आहेत, वारं वगैरे भरपूर सुटलं आहे आणि आता पाऊस पण चालू झालेला आहे, थेंब पण चालू झालेले आहेत चांगलेच. तर चला पटकन आपण जाऊया, नाहीतर अचानकमध्ये खूप बेकार असं वातावरण आणखीन जास्त बिघडेल. त्यामुळे हे खूप फास्ट गाडी चालवत आहेत. आता या कॅमेऱ्यावरती आपल्या पाऊस पडत आहे, पडलेला आहे. चांगलाच पाऊस आला आता. हसू आले असते अंधारात. पाऊस वातावरण 5 मिनिटात एवढं चेंज झालं. ते अवघड आहे. लाईट पण गेली वाटलं सगळीकडचेच. तर मित्रांनो, आता आलेलो आहोत आम्ही घरी. बघा, पूर्ण पाऊस येत आहे. अचानकच वातावरण एवढं बिघडलं ना, खूप डेंजर. आणि एवढं फास्ट यांनी गाडी चालवली आहे, तेवढी भीती वाटत होती. आणि एकदम अंधार, सगळी लाईट गेलेली आहे आणि विजा वगैरे एवढ्या आहेत, वारं भरपूर आहे.
आता लाईट काय नाही, बरं झालं एकदाच आपण घरी आलो, त्यामुळं मला पण आता थोडंसं छान वाटत आहे. चला थोडं आता मग आजचा दिवस आपला असा गेलेला आहे आपल्या कोर्चीमध्ये. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.